नमस्कार, मी दत्ता गाडगे. लोकराज्य न्यूज वन मध्ये आपलं स्वागत. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. आई हा मनुष्याचा पहिला गुरु आणि त्यानंतर दुसरा गुरु असतो मनुष्याचा तो शिक्षक. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. त्याच पार्श्वभूमीवर आपण शिक्षक दिनानिमित्त अशा एका ज्येष्ठ शिक्षकांशी गप्पा मारणार आहोत आणि त्यावेळेचं शिक्षण आणि आताचं शिक्षण यामध्ये काय बदल झाले, नवीन बदल काय झालेत याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार. तर माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ शिक्षक वरिष्ठ मुख्याध्यापक पंप पवार गुरुजी. तात्या नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज 5 सप्टेंबर जागतिक शिक्षक दिन आणि या शिक्षक दिनानिमित्त हा शिक्षक दिन कशा निमित्त साजरा केला जातो, काय संदर्भ याचा? पहिल्यांदा भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे या देशामध्ये एक थोर शिक्षक होते आणि एक तत्वज्ञ होते आणि मोठे प्रोफेसर होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज संबंध देशभर 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन, कारण त्यांनीच अशी इच्छा व्यक्त केली की माझा जन्मदिन हा शिक्षकांचा दिन म्हणून साजरा करावा आणि त्या पद्धतीमुळं संबंध देशभर 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून हा कार्यक्रम संपूर्ण देशभर संपन्न होतो. शिक्षकांचा त्या दिवशी मोठा सन्मान केला जातो. तर मला सांगा, शिक्षक म्हणून माणसाचा दुसरा गुरु असतो, आई पहिली गुरु असतो, शिक्षक गुरु असतो. तुमच्या वेळेला काय शिक्षण पद्धती होती? तुम्ही जेव्हा मुलांना शिकवायचा त्यावेळेला काय पद्धती होती शिक्षणाची? पूर्वीच्या शिक्षण पद्धतीने आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये फार मोठा बदल झालेला आहे. काळाप्रमाणे सुविधा वगैरे किंवा या तंत्रज्ञान वगैरे वाढलेलं आहे. पण पूर्वीच्या काळातलं जे शिक्षण होतं ते शिक्षकांना इतर अवांतर कामं वगैरे असं काही मागे नव्हता. तर फक्त शिक्षण देणं एवढं शिक्षकांचं काम असायचं. आणि तो शिक्षक पूर्वी म्हणायचे की छडी लागे छमछम गम, अशा पद्धतीनं त्यावेळी तो विद्यार्थी चांगला घडवणं आणि एवढंच आमचा शिक्षक जुन्या काळात असा तो शिकवत असे. आणि तो एका शिक्षक सर्व विषय शिकवायचा. काही काळ तर असा होता की एका शिक्षकानंच सर्व विषय शिकवायचं. परत विषयवार आली, तासवार आली आणि पण अशा तऱ्हेनं बदल होत आले आणि शिक्षणात सुद्धा परत नवीन तंत्रज्ञान आलं, नवीन आलं आणि आज अशा पद्धतीची शिक्षण पद्धती सुरू आहे. आज मुलांना अनेक मोठमोठ्या बिल्डिंग्समध्ये शिक्षण मिळतंय, सगळ्या गोष्टी होत आहेत, सुखसुविधा मिळत आहेत. शिक्षकांनाही सुखसुविधा अनेक प्राप्त झाले. त्यावेळेला तुम्हाला शिक्षण देताना मुलांना काय अडचणी यायच्या, सुखसुविधा बाकी सगळ्या गोष्टीच्या कसा असायच्या, शाळा कशा होत्या त्यावेळेला? शाळा म्हणजे साध्या कौलारू अशा शाळा असायच्या, साध्या पत्र्याच्या अशा असणाऱ्या. मुलंच ते आठवड्यातनं एकदा शेण वगैरे अशा शेण आणायची जमा करू, तिथे भिंती वगैरे ते सारवून ते मुलंच त्या काळात करायची. आणि साफसफाई स्वच्छ वगैरे मुलांच्या मार्फतच अशी स्वच्छ सुंदर अशी शाळा त्या काळची आमची असायची. त्यावेळेला अशा काही वेगळ्या इमारती, वेगळ्या सुविधा वगैरे नव्हत्या. आणि पाठांतराला त्या काळात विद्यार्थ्यांच्या पाठांतरामध्ये पाढे असतील, इतर कविता असतील, साहित्यिकांच्या पाठ्यपुस्तकातसुद्धा असं अभ्यासात परिपूर्ण असा, मग गणित असो, विज्ञान असो, या भाषा असो, व्याकरण असो, यात आजच्यापेक्षा त्या काळातलं जे व्याकरण किंवा ज्या होत्या त्या भाषेच्या वगैरे मराठी भाषा वगैरे त्यांचं उत्तम असं विद्यार्थ्याला तो तयार व्हायचा. शिक्षकांच्यावर फार मोठा एक नैतिक आपण म्हणतो धाक, नैतिक धाक त्याला आपण म्हणतो. विद्यार्थी समोर न गेला तरी गुरुजींना असं बाजूला होऊन नकळत आपले गुरुजी पुढून आले किंवा असं एक सन्माननीय व्यक्ती पुढून आलेले म्हणून मान राखायची. आज आपण बघतो शिक्षणामध्ये शिक्षकांचा जो
आदर्श असायला पाहिजे. किंवा समाज शैक्षणिक संस्था सुद्धा नकळत असं आपण ते बदलापूरचं प्रकरण बघतो, इतर बघतो, तेव्हा अशी आदराची भावना आणि अशी काही राहिली नाही. खरं तर विद्यार्थ्यांच्या पुढं असे आदर्श आपण निर्माण केले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या गुरुजनाबद्दल आदर वाटण्यासाठी विद्यार्थी पण असं नम्र झाला पाहिजे. प्रत्येक शिक्षकांची अशी भूमिका असते की सरकार त्यांना शालेय शिक्षण द्यायचंच असतं, त्यामुळे अवांतरही काम देते. ही सगळ्या शिक्षकांची ओरड असते, प्रत्येक ठिकाणी बघतो. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला की नेमकं सरकारनं काय करावं शिक्षणाबद्दल? शिक्षणाशिवाय शिक्षकांना इतरच कामं जास्त आहेत. त्यांना केवळ ज्ञानदानाचं काम करावं, पण त्या शिक्षकांना ही माहिती मागवा, तिकडचा अहवाल द्या, हे करा, ते करा, जनगणना असू दे, निवडणुकांचं काम असू दे, प्रत्येक गोष्टीत या शिक्षकांना राबवलं जातं. आणि कागदपत्राची तर एवढं हे असते, माहिती ही पाठवा, ती पाठवा, ती पाठवा. तो शिक्षक शिकणं इतरच रिपोर्ट देणं, पाठवून देणं, बाकीची कामं, हे लेखी काम एवढं लेखनिकच शिक्षक आजकाल झालेलं आहे. त्यामुळं काय विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीवर काय बदल झालाय का? त्यामुळे काय हे होतंय का? नाही, त्यामुळं विद्यार्थ्यांना ज्या प्रमाणात शिक्षकांनी वेळ देऊ तर त्यांचा तो शिक्षणातला वेळ कमी होतोय ना. तर ते होणं बरोबर आहे. शिक्षकांना केवळ शिक्षण दानाचंच काम करू द्यावं, इतर अवांतर कामं लावू नये. पुन्हा म्हणजे आमच्या अनेक याबाबत आमच्या शिक्षक संघटनांनी खूप शासन दरबारी प्रयत्न केले, मोर्चे काढले, आंदोलनं केली, तरी सुद्धा हे शिक्षकाला इतर कामाचं ओझं जे आहे ते मग सरकारी काम हे करणं गरजेचं आहे, अशा खाली ते कामं लादली जात आहेत. ती अजिबात लादली जाऊ नये असं माझं अनुभवातनं वैयक्तिक मत आहे. आज तुम्ही घडवलेले अनेक विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर असतील. आज अनेक विद्यार्थ्यांसाठी तुम्ही आदर्श आहात. तर भविष्यात येणाऱ्या भविष्यात शिक्षण घेत आहेत विद्यार्थी आणि शिक्षण देणारे शिक्षक, यासाठी तुम्ही काय सांगाल शिक्षक विद्यार्थ्यांनी सुद्धा आता गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु महेश्वरा या सुद्धा सुभाषिताप्रमाणे थोरा मोठ्यांचा, समाजातल्या सर्व लोकांचा, आईवडिलांनंतर गुरु हाच खरा माणूस घडवतो, तेव्हा तितकाच गुरुबद्दल आदर ठेवला पाहिजे, शिक्षकाबद्दल आदर ठेवला पाहिजे. कारण शिक्षकच देश घडवतो आणि ती व्यक्तिस्था घडवत असतो. तेव्हा त्यांनी शिक्षकांबद्दल एक आपुलकी नेहमी मनामध्ये असली पाहिजे. आई वडिला इतकंच गुरुच्या आपल्या शिक्षकाबद्दल विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. शिक्षकांनी सुद्धा त्याच्याकडे भरपूर ज्ञानाचा साठा त्यांनी केला पाहिजे. शिक्षकांनी सुद्धा आमच्या भरपूर वाचन केलं पाहिजे, खूप ज्ञान मिळवलं पाहिजे. कारण आणि हे इतकं ज्ञान मिळवलं पाहिजे की तुम्ही उद्या समाज घडवत असतो आणि समाज हा किंवा देश हा शिक्षणातूनच घडत असतो. म्हणून जसं विद्यार्थ्यांचं एक ज्ञानार्जन करण्याची एकंदर धडपड असली पाहिजे गुरूंचा आदर्श घेऊन, तसं शिक्षकाने आपलं प्रचंड ज्ञानाचं भांडार त्याच्याकडे आमच्या शिक्षकाकडे असलं पाहिजे. आणि ते देऊन एक आदर्श नागरिकांचा म्हणून किंवा कुशल असा मग कुशल कामगार असू दे, कुशल राजकारणी असू दे, आणि अशा तऱ्हेने असे विद्यार्थी समाज बन घडावं आणि देश मोठा होण्यासाठी या शिक्षणातनं तसा आमच्या शिक्षकांनीही प्रयत्न करावा. एवढं मला या निमित्तानं सांगावंसं वाटते. आज राधाकृष्णन यांची जयंती, या देशातला एक थोर शिक्षक आणि त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. आणि या शिक्षक दिनाच्या
आपल्या सर्वांनाच अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देऊन मी थांबतो. व ते पंप पवार गुरुजींनी सांगितलं त्यांच्या वेळची शिक्षण पद्धती, आता शिक्षण पद्धती, शिक्षकांनी कसं असावं, विद्यार्थ्यांनी शिक्षकांची कसा आदर ठेवावा याबद्दल गुरुजींनी आपल्याला अतिशय छान माहिती दिली. त्याबद्दल त्यांचं लोकराज्य न्यूजतर्फे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आभारी. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लोकराज्य न्यूज 1 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.